अपडेट आता पुढची बातमी। वसईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचं पाणी अनेक सखल भागामध्ये साचलंय। कामावरती जाणाऱ्या नागरिकांची आता गैरसोय होते, तारांबळ उडते, कारण यात साचलेल्या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागते आणि वाहन चालकांची सुद्धा मोठी कसरत होते। हे दृश्य आहेत वसईतली आज सकाळची आणि आता सकाळचे 8:15 वाजत आलेले आहेत आणि कामावर जाणाऱ्यांची गडबड, त्यात साचलेलं रस्त्यावरचं पाणी, त्यामुळे ही कसरत करत जावं लागतंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। मध्ये सकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे। नालासोपारा वसई विरार या भागातील रस्ते जे आहे जलमय झालेले आहे। मी आता पुळीज रोडवरती आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हा जो रस्ता जो आहे वसईला जातो आणि या ठिकाणचा जो मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे, या महामार्गावरून हे स्टेशन या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणचे रिक्षा चालक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्या कहेंगे, कितना पानी भरा है? पानी तो इतना नाला सुपारा भर जाता है कि आदमी को चलना मुश्किल हो जाता है। रिक्शे वाले को बहुत प्रॉब्लम हो जाता है और धानु बाग में भी ऐसे प्रॉब्लम है। आप लोग थोड़ा तो विशेष ध्यान दें और या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धानीव भाग असेल, या ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि याचा त्रास जो आहे नागरिकांना मोठा सहन करावा लागतो। वसई विरार महानगरपालिका नाले सफाईवरती करोडो रुपये खर्च करते। असं असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी नेमकं साचतं कसं, यावरती निरी आणि IITचे अहवाल दिला, त्या अहवालाचं नेमकं झालंय तरी काय, असा सवाल सुद्धा येथील नागरिक विचारत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।